हे गाईज, आय नो की खूप लोकांना असे प्रश्न असतात, इवन दो मला सुद्धा होते गुलाबाच्या बद्दल, रोज बद्दल. याच्यामध्ये एक 4-5 प्रकार येतात. हा जो आहे आत्ता समोर तुम्ही बघताय, हा डच व्हरायटीचा गुलाब आहे. याच्यामध्ये बेबी पिंक कलर, व्हाईट कलर, ऑरेंज, रेड असे वेगवेगळे कलर आहेत. सो ज्या वेळेला फुलं येतात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो पार्ट असतो, शेंडा असतो, तो कट करून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होणार आहे फायदा आपल्याला, हा जो ब्रांच आहे हा नवीन पद्धतीने ग्रो होतो. अशाच पद्धतीने सगळे नवीन फुटवे येतात आणि त्याला नवीन फुलं येतात. सो बेसिकली मेन पॉईंट असा असणार आहे की ज्यावेळेला फुलं येतात त्यावेळेला आपण तोडतो, हाताने तोडतो, सोललं जातं झाड. सो सोललं नाही गेलं पाहिजे, कट करायचं प्रॉपर. इधर तुम्ही कात्रीने कट करा किंवा ट्रिमरनी कट करा, या दोन्हीतलं कोणतं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि योग्य पद्धतीचं खत किमान 2 महिन्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे. जर ते खत दिलं नाही, म्हणजेच झाडाला जर खाद्य दिलं नाही, तर त्याला फुलं पण येणार नाहीत आणि नवीन फुटवे सुद्धा येणार नाहीत, जसं आत्ता तुम्ही समोर बघताय. सो असे प्रश्न येत राहू द्यात, आपण हे क्लिअर करत राहूयात गाईज. आय होप की तुम्हाला समजलं असेल.